नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। लातूरचे बालरोग तज्ज्ञ असलेले शिरुरे यांना सीबीआयने ताब्यात घेतले। डॉक्टर मनोज शिरुरे यांची 3 तास सीबीआयकडून चौकशी करण्यात आली। कारवाईत मोबाईल आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले। शिरुरेंना आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा आरोप आहे। सीबीआयचं पथक बीड परभणीमध्ये चौकशीला जाण्याची शक्यता आहे। लातूरमधून नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये तिसरी अटक झालेली आहे। डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयनं पुण्यामधून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना चौकशीसाठी पुणे कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पालक म्हणून ही पहिली अटक आहे आणि आपण जर लक्षात घेतलं तर पी व्ही कुलकर्णी जे नीट सेटर आहेत NTAचे, त्यांच्या संपर्कात असल्याचा संशय जो आहे तो सीबीआयला होता आणि म्हणून मनोज शिरुरे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांची चौकशी जी आहे ती आता सीबीआय करते आहे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्यानंतर लातूरमधले काही डॉक्टर जे आहेत ते सीबीआयच्या रडारवर होते आणि त्यानंतर आता डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सीबीआय चौकशी करत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।